शिल्पी तू काय गंमत करू राहिली का शेत करू राहिली? काय मला तर सवय नाही बाई. बारीक काय कसलं काय करते ते तुमच्या इथे येऊन काय का मग सांगता मला. तुझा एक नखरा त्या सुनीताचा एक नखरा. पार दुपार होत आली पोटात कावळे वडू राहिले अजून ये ना सुनीता. सकाळीच सांगितलं तर लवकर या आम्ही नाश्त्याने केलेले पण बाईचं काय अजून आली नाही. मग ती अजून राहिली काय माहिती ती बाया. तू हे काय करू राहिली? चांगलं चांगलं गवत काढू राहिली. कसं काढता कसं काढता किती ते सांगू तुला? सांगा परत. अगं व्यवस्थित त्याच्यातली कचरा विसरा काढ ना. कर ना व्यवस्थित. तिकडं बघावा तिकडं बघावा घरात बघावा हे अण्णा नुसते मलाच वडत राहता. मला कंटाळ येतो वहिनी. हा तुला फक्त मोबाईल आणि फोटो बस झालं का? आले डबा ते आणलं आणि तिथे ठेवलंय ताई. वरम भात मेथीची भाजी आणि तुम्हाला खारुड्या तळून आणल्या बाजरीच्या. भाकरी केल्या का? हा केले ना. अण्णा पण जेवण करून गेले. चटणी आणली कधी? कशाची? मिरचीची करायला लावली होती सकाळी. ती चटणी आता सगळ्यांनी खाल्ली राहिली नव्हती शिल्पा मग काय ते संध्याकाळी करता येईन आता. बाई तुम्ही आतापर्यंत एवढंच काढलं सकाळचे आलेलं नव्हता. तुला काय वाटतं का मी आम्ही एवढंच काम करतो का? हे काय तुम्ही तूच एवढं काम पण करते पूर्ण का नाही घरात? आणलं ताई. काय केलं तुम्ही आतापर्यंत? सकाळी भांडे घासून आले हे करून कोणते आले. भांडे तुम्ही रात्रीचे घासले? तुमचं रात्रीचं कामच असतं भांडे घासणं. रात्री मी स्वयंपाक मीच करायचा. सकाळी गोधड्या स्वयंपाक आपटल्या. कोणत्या गोधड्या आपटल्या? सकाळी गोधड्या आपण ते तुमच्या दोघा नवरा बायको झोपायच्या आपटल्या आमच्या आपटल्या काय? बस करा अशी ना कशी म्हणते का तू? तुम्ही का नुसतं तोंडाचा पट्टा चालवता काय सकाळी तोंडाचा काय- पट्टा चालवला? काय घरातलं नवऱ्याला काम बोलल्या करते ही. सकाळी तुझा नवरा त्याच लायकीचा आहे. नुसती वरडत राहते. अहो सगळं घरचं काम आवरून मग मी इथं आली शेतामध्ये. अगं घरातलं काय हे काम किती मरणाचं आहे. कोणतं काम आहे? अजून 2 फूट बी पुढे गेला नाही तुम्ही. सकाळपासून आलेला 9:30 आज तू वाजेपासून. होती का इथं? आम्ही किती काम केलं. दाखवा बरं किती कुठं गवत आहे. गवत कुठं काय टाकलं? तिकडं जाऊन बघ तिकडून. काय खोटं बोलतात ताई? मी तिकडूनच आले आता. तशीच त्या साईडने आले इकडून उभे हे पाण्याचं हे होतं म्हणलं तिकडून या. भांडायला नुसतं निमित्त लागतं. नाही ताई हा, तुम्ही मुद्दाम काम चुकारपणा करता. नाही, पण तुम्हाला सुनीता- दोघीला काम करायचे म्हटलं का जीवावर येतं. नाही नाही सुनीता तू प्रत्येक वेळेस भांडत राहते. तुला आम्ही शिल्लक काय? तू शिल्लकच बोलते. शिल्लक बोलती म्हणजे शिल्लक बोलते एक काम करायचं काय उद्यापासून बी बोलू सगळं ना. घरचं दोघींनी घरचं करून घ्यायचं. मी शेतातलं काम कर. करू दे यांना कळलं त्यांना मी आपण किती शेतातलं काम काम करत. पण हा. घरातला आवरावा दारातला आवरावा तरी नाही वरडत नाही राहते, नाही वरडत राहते. तुम्ही आतापासून शेतातलं सगळं काम मी बघते. मी अण्णांना मी सांगते माझ्या नवऱ्याला काय फोन येतं करून बरं सांगते. तुला? तुला काय येतं शेतात? तुम्हाला येतं काय? तुम्ही आतापासून एवढीच बसला आहोत. त्या दिवशी परवाचे 2 आठवडे करेल मी. नाही घरातल्या 2 टरपाला घासले. वहिनी ते टरफला तुम्ही तुम्ही ना घासायचे नुसतं ऐकून उद्यापासून. घेता ना म्हणून ही बाई वरचढ बोलत राहते ए, वरचढ बोलत तुमचं राहते. काय काम तुम्ही- घरातलं तुम्ही direct हात कसं उचलताय आमच्यावर? शिल्पा, हात कसं उचलताय हा? सुनीता अंगावर नको येत जाऊ. कोण बाई माझ्या नाही, नाव कोणी धरायचे घेतलं? यांनाच धरा. माझं नाव कोणी घेतलं हा? सुनीता नाही, लहान आहे. तुझ्या बहिणीला नाही सुनीता. काय बोलली? लेकरावानी करून राहिली. काय लहान लेकरावानी केलं मी? हा? वहिनी काय भानगड आहे? नाही का लहान आहे ना ती? तुम्ही नाही घरी का बघितलं? नुसती? जेवायला आले होते. शिल्पा इकडं वय बरं. अहो ही सुनीताला काही बी बोलावं सुनीता भांडायला सुटती. लगेच अंगावर हात उचलती. ऐकूनच घेत नाही. एक मिनिट बरं ऐका सकाळी गोदाड्या धुवून आल्या भांडे घासून आले तरी हिची कुरकुरे आता वाजले किती सांगा सांगा. अरे, मी 2 काय वाजून मा- आले, एक पोटात मिनिट ऐक. कावळे ओरडू राहिले. ह्या पोरीला भूक लागली मला भूक लागली. मारून राहिली तुम्हाला डायरेक्ट अंगावर हात टाकून राहिली पोरीच्या. ए बस शांत. अण्णा तुम्ही बघितलं घरामध्ये सगळं काम आवरलं तुमच्या होतं. समोर तो वाढ आले बंद कार्यकर्ते. करायचं. तुमच्या समोर तो आले वाढ कार्यकर्ते बंद करते. करायचं. अण्णा तुम्ही नीट समजून सांगा तुमच्या बायकोला. अहो, पण तुम्ही ऐका मला ना. आरीतुरीवर बोलायला नका लावू. पहिले माझं ऐकून घ्यायला लावा. अहो, पण मोठी माझं जागा आहे, ऐकून किंमतच मोठी ठेवा जागा काय किंमत ठेवली? अरे करे नका कुत्रे सगळं काम करायला लावतील माझ्यामध्ये किंमत ठेव माझी. दोन खोल्याचं काय आवरावं काय? लागतं का तू तुला? तुझ्या घरामध्ये 2 नवरा बायको झोपत त्या गोदड्या धुतल्या. आमच्या अरे धुतल्या नका रे वाईट वक्त बोलू आता आपण गेल्यावर सगळं काम करतो आणि ही काय आपलं काम असं करते? मुस्काट बोलायचं तुझं तर मी आता काय करते एक काय टाइम माहिती स्वयंपाक इथं? सुनीता, डवळी कुणी करते? सुनीता, एक टाइम स्वयंपाक करते तू. कोणत्या एक टायमाचं केलं? सकाळचा एक टाइम स्वयंपाक सकाळचं करते. मी मिस करते आणि संध्याकाळचं मी मिस करते. खोटं बोलू नको. काय हे खोटं बोलू खोटं बोलू नको? नको. अण्णा खरं सांगा स्वयंपाक कोण करतो 2 टायमाचा? अण्णा करत असतं का पाहिला? अरे ऐका ना माझं ऐका तर खरी ना आता आहे ना अण्णा स्वयंपाक स्वयंपाकाला असतं का पाहिला? ए, अण्णा पुढे स्वयंपाक मी करणार. घरातला ए, बाई, स्वयंपाक ए. करणार नाही. आणि तुम्ही सांगा 2 टायमात स्वयंपाक कोण करतं घरामध्ये? अहो सकाळी उठून सगळं आवरलं. तुम्ही जेवण करून गेले. हिच्या नवऱ्याला डबा दिला. त्यांना फोन केला फक्त 2 मिनिटं बोलले. त्यांना म्हटलं मला शेतावर जायचंय. 12 वाजले. दोघींना भुका लागल्या असेल. सगळं आवरून आले. मला म्हणले मी गोदड्या धुतल्या. आता तुमच्याच बेडरूम मधला गोदड्या धुतल्या का आमच्या धुतल्या का बरं त्यांनी? का तिच्या धुतल्या? माझ्या नवऱ्याला फक्त 2 पोळ्या देते. 2 पोळ्यात काय होते यांचं बरं? 2 पोळ्या 2 भाकरी घेऊन गेले. तुम्ही त्यांना फोन करा ना विचारा. काय रे, मला असं वाटत होतं का कुचकी, नाही नाही कुचकी नाही गप सारखी आहे, गप माझं घर लय गुन्ह्या गोविंदाना आणतं पण आता समजलं ए तुझ्या नवऱ्याला 2 पोळ्या देती मग तो कसा तो तर त्याची तब्येत तर चांगली होत चाललेली आहे तर वाळून गेला काय काय बोलती राव तू हे हा आरोप मला बिलकुल मान्य नाही म्हणे 2 पोळ्या देती
अरे देवाच्या दयाने आपल्याला खंडीवर धान्य वाट्या 20-25 पोते धान्य वाट्या आणि माझी भाऊजाई काय अशी काय म्हणजे तो नवऱ्याला कमी पोळ्या देती म्हणायचे का? अहो त्यांची तब्येत बघा ना, ते आजारी पडून राहिले आणि ही बाई नाही एक असं खायला बसला तर टोमणे देत राहती. तू अहो, कधी अण्णा, आपण म्हणत नाही का अरे जरा व्यवस्थित खात जा विकास, तुमचं काय चाललं, तुमच्या कामाधंद्याकडे लक्ष नाही, हिने हे केलं, हिचं म्हणणं आहे, बोलूच नाही, मस्करी बी करू नये का दे रे अरे म्हटल्यावर. या प्रेमापोटी बोलती नाही ती. त्यांच्या मनाला लागून जात ते. काही नाही खाती लागत, काही नाही जात लागत. या बाय ते तुझ्या मनाला लागत ते, त्यांच्या मनाला काही नाही. तो मनातच हे डवळे आता तुम्ही बघितलं हे बघ, सकाळपासून आलेलं आहे 3 तास झाले, 3 तासामध्ये एवढंच काढलं का बरं? तुम्हीच बघा अण्णा. का बरं बोलू नाही नका नाही मी? आता राहिला तुझा प्रश्न. तू काय म्हणते मग अशी दोन्ही टाइम मी स्वयंपाक करते आता आहे ना? असं नाही बोलले, मग तुम्ही ऐकून घ्या. काय बोलली मग? एक टायमाला स्वयंपाक करते, हा हा मग ही एवढी बडबड का बरं करते? आणि संध्याकाळी ह्या भाजी करता मी पोळ्या करते आणि हे कुठून 2 टायमाचं म्हणून राहिलं कोणती खोटाड्या. भाजी करते पोळ्या करते बाई तू? तुला पोळ्याचं पीठ कसं भिजवता माहिती का? अजून खरं सांग बरं. बोलव तुझ्या नवऱ्याला फोन करून, त्याला विचारायचं मी तुझ्या बायकोला पोळ्या जरी करता येता का? किती आपल्या तोंडावर पाडते बघा ही बाई. त्या दिवशी काय म्हटले, एक आता मिनिट काय ऐक, म्हणून राहिली. तुला काय पाहिजे तू ते स्पष्ट बोलत जा, कारण तुला सांगते एवढ्या वर्षापासून माझ्या घरामध्ये भांडणं नव्हते, त्या पण होत्या, तर त्यांचं आणि माझं कधी भांडण तशी तू आली ना तसं रोज घरात दिवसाआड घरात भांडण चालू आहे. म्हणजे मी भांडण लावते का तुमच्या? तू तेच करती. हा, तुमच्या तर ऑलरेडी तुमचे सगळे नातेवाईक तुमचे तर ए! तोंड- कशाला आमची नातेवाईक थुतू काय ते झक मारायला या घरामध्ये नातल्या बायको लोकांचं म्हणून नको तू हे आली. करू, शांत बस अरे जरा. नातलग जर एवढे चांगले असतात तर गरजच नसते आज एकत्र एवढ्या वर्षापासून एकत्र कुटुंब सांभाळू राहिलो आम्ही. किती भांडकुदळ बाई ना, सगळ्या हा. गावाला माहिती. शिल्पा, हा सुनीता ऐक, तू जरा शाणी आहे, ती लहान आहे, जरा अहो ताई, मी काय समजदारीने घे. चुकीचं बोलले सांगा बरं. तुम्ही समजदारीने म्हणे तू घे. काय केलं सकाळपासून आमच्या पोटात कावळे, तुमच्या पोटात कावळे काव काव करताय. मी घरातला सगळा पसारा आवरून म्हातारीचं आवरायचं, घरातलं आवरायचं, सगळं करून गायांचं शेण खूर करून त्यांना चारा टाकून त्यांना दुपारचं पाणी पाजलं आणि मग आले. आता कोण जाणार आहे आपल्याला घरी पाणी पाजायला त्या गायांना? सांगा बरं. अहो तुम्ही आहे ना, तुम्ही नंतर आल्या ती आहे ना सगळं गाव तिचं गुण घेतं माहितीये का? तुम्ही 9 माझ्या वाजता उठते त्यानंतर नाही नाही मग नाही म्हणून नाही डबा उशिरा तिच्या आला. सारखी कष्टाळू बाई आहे म्हणून दोघं भावांचं लग्न झालं. तुम्ही घरामध्ये आल्या ती ना आनंदाने नांदा आणि राहिला प्रश्न स्वयंपाकावरून आहे ना, तर मी आहे ना मी स्वतः स्वयंपाक करायला जाईल. वाटल्यास तिथे एखादी बाई ठेवतो स्वयंपाक नाही करायला. अण्णा, आपल्या घरामध्ये हा? बाया कुठे ठेवता? चांगलं वाटतं स्वयंपाक कुठे करायला राहतं? बाई ठेवतो, मग आता काय करणार? नको. माझ्या नवऱ्याला दुसऱ्यांच्या हाताचं नाही आवडत. मीच करत जाईल माझ्या नवऱ्यासाठी. तुम्ही तुमचं करायचं, तुम्ही तुमचं राईट राईट. हिच्या बोलण्यावरून असं जाणवतं मला का ही तुमचं करू राहिली ना, हिला आहे ना एका घराची 3 घरं करायची इच्छा दिसते. या बाई अंतरीचे धावे स्वभाव आहे बाहेर. तुकाराम महाराज अभंग आहे. तुझ्या अंतकरणात काय चाललंय ना हे ओळखलं मी. नाही तुझ्या मनातच येते. बरोबर आहे ना वहिनी? ते खाऊच राहते नाही. तिचं तेच म्हणणं आहे का मी आणि माझा नवरा. हा जा, तुला जर असं वाटत असेल ना तुम्ही वेगळं निघाल्यावर सुखी राहाल तर वेगळं निघून बघ आणि राहून बघ वेगळं निघाल्यावर काय काय हा होतं. आमचं काही म्हणणं आता नाही तुम्ही बरं घरामध्ये का? एखादं हे बाहेर- बोलणं तू सुद्धा नीट जाणार. तुझी बी इच्छा असेल ना का वायली राहायचं मला या घरातून, एका घराचे बिनधास्त जाता येतो 3 दारं करायची का तुम्हाला? प्रॉपर्टी हिस्सा द्या आम्हाला, आमच्या वाटेचा मी आम्ही. इतक्या तुझ्या वर्ष बापाची संसार तर लिहून केला. आणली होती काय प्रॉपर्टी? काय 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 हिचं ऐक. हिस्सा द्या म्हणे. मग माझ्या नवऱ्याचा हिस्सा आहे, मग मागेलच ना मी. आता आहे ना, अरे अरे काय काय हाडाचे काढे केले आम्ही दोघा देर भावताईनी, आमच्या सासू सासऱ्यानी, वडिलांनी. हा आणि तू आयती तोंड वाचलं तो वाटा मागायचं. हा मग आम्ही आता बाहेर गेलो, वेगळे गेलो, मग आम्हाला खायला प्यायला नको, आम्हाला हिस्सा पाहिजे. आणि आमच्या याचा हा अधिकार अरे आहे तो. नीट झक मारा ना, घरामध्ये आहे ना, घरातच आहे ना. तुम्ही वायली निघायचं, डोक्यात असेल ते काढून टाका मेहरबानी करून. बरं मी काय म्हणते, मी तुमच्या संग संसार केला, भाऊजाई फार गोष्टीला भाऊजाई. बायको दिसली नाही का? अरे हाय ना तू बी चांगली आहे पण काय- बायको दिसली नाही का? इतक्या वर्ष संसार केला, आज घरात मोठी सून आहे मी. मला काय केलं? कोणी मला विचारते यांना? मला या कोणी बाईला गुण सुद्धा. गायलं नाही, कोणी काय केलं नाही. काय नाही तुमच्या केलं? म्हातारीचं केलं, 8 तुमच्या ते 10 भावाचं केलं, तुमचे भाऊ लहानाचे मोठे केले. नाही, केलं तरी ना, तुम्ही म्हणता केलं ना. भाऊजाईनी केलं, भाऊजाईचंच गुणगान. मी म्हणजे काहीच नाही राहिले. या बाईने एवढं करून हिला कोणी विचारत नाही. या बाई. बाईला विचारून म्हणजे डिसिजन होता आपल्या घरात सल्ले. या काय बाईला होतं माहिती विचारतात. का? 8 वर्ष बाई माहेरी होती. 8 वर्ष विचार अण्णांना तू काय आता झालं आली. म्हणजे आता मागचं उखाळ्या पाखाळ्या काढायचं काही नाही, आता- काय लावती 8 का? वर्ष काय का गेली? केलं तू का माहेरी गेली? तेव्हा तर माझं लग्न नव्हतं होय. का गेली मी? तुलाच माहित तुमच्या नाही का नवऱ्याचं गेली, का गेली हे विचारण्यापेक्षा गेली ना, गेली हे महत्वाचं आहे. आपण का गेली? ते कारण जाऊ दे पण जायला नको होतं. 8 वर्ष तू नंतर आपला माझ्या नवऱ्याचं लग्न प्रपंच केलं. सोडून. काहून का घरामध्ये खाऊ घालायला बाई झाली ना नव्हती. तेव्हा. काची खराब 8 वर्ष कुठं तब्येत खराब राहते नाही का? ग शिल्पा, त्यांना फक्त भाऊजाईचाच गुण आहे. बायकोने तिथे हे. काशी घालो. बोललं का मग बायकोशी असं? काहीच घेणं नाही त्यांना, काहून फक्त का बायको भाऊजाई अशी भाऊजाई. गुणाची आहे ना? काय बायकोची बाजू घेते? ए, सुनीता. बायकोसोबत काय सुनीता? बोलायला नका तोंड लागू सांभाळ नका. बरं. काय तोंड सांभाळू? तोंड सांभाळ अहो, या म्हणे. fashionable बाई ना तुम्ही 8 वर्ष माहेर राहिल्या. काय आमचंच राहायचं तिकडं आणली असते आम्ही बी दुसरी करून. मला हा. सांग
सांग ते शिल्पा आता फॅशनचं नाव काढलं म्हणून बोल तुम्ही बघायला आलो. असं खेड्याच्या बाया शेतकऱ्या बाय माणसाच्या सोना अशा तोंडाला काय म्हणतात त्याला ते लाल काय लावेल ते लावून Lipstick. हा? तुम्हाला काय माझी लिपस्टिक डोळ्यात खूप राहिली. अरे ते लावून काम करते असते अहो, का पोरी सोरी लावता ना तुम्ही असे कसे म्हणता हो? तुम्ही मोठे ना. हा हे असं लावून चालतं असतं का आपला शेतकरी धर्म आहे. फॅशन फॅशन. हा फॅशन अहो, आहे आपली तायडी बी लावते हा पोरी सोरींची. कायडी लावती तिचा लावायचं नवरा नाही, जाऊ द्या. तिचा ते नोकरीवाला नवरा आहे तिचा वाला. यांचा नवरा तिकडे नाही, यांना द्या पाठवून आपण राहू इकडे आपलं आपलं. हा हा मला काही फरक नाही पडणार. मी आता बी गेले तरी माझ्या नवऱ्याला तिकडे फ्लॅट घ्यायला लागेल भाड्याने मी राहीन. पण हे शेतीचं आहे ना सगळं वाटोळ होईल. त्या अण्णाला कुठेतरी विहिरीत जाऊन जीव द्यावा लागेल तुमच्या दोघी पाई. तुला अन्नाची कळ आहे तुला. अण्णाची कळ आहे म्हणूनच आम्ही इथं थांबलेली बायको आहे. मी आहे, मी सगळं हा, बघणार आहे काय त्यांचं. ढेकळं बायको आहे तू, नुसती नावाला बायको आहे, लोकांना दाखवायला तू बायको आहे, हा. घालून मिरवायची नुसती बायको. हा. 8-10 वर्ष गेली जाऊ दे, जाऊ दे. तेव्हा नवरा आठवला. का तू? तिच्या नका तोंडी लागू तुम्ही शांत लय कामं घ्या. करून काम ठेवली. करून घ्या चला काम आहे, काम आहे, काम आहे. बरं का दीपा तुम्ही प्रत्येक गोष्टीची साईड का बरं घेता? अहो, दीपा नाही, माझं नाव शिल्पा आहे. शिल्पा ते तोंडातच दीपा येत माझ्या. चला अहो काम करा आणि वायली निघायची आहे ना मेहरबानी करून डोक्यात विचार असेल ते काढून टाका. अण्णा हं. तुम्हाला एक सांगू का, हं. तुमच्या बायकोला वाटत असेल तुम्ही वायला निघाल, मी वायला निघाल, तिला वाटत असेल ना सर सगळं मला वायला नको नको. हिचं नाही तोंड खरं बोल बघायचं खरं बोल आहे. वायली मला पण निघायची इथं थोबाड हा? बघायचं. माल मला निघायचं. पण इथं थोबाड मला निघायचं. हिचं तोंड नाही बघायचंय. वायली निघायची तिच्यासाठी किती पण करा ही तरी चोंबडी आहे. अरे चोंबडे तोंडाची तू आहे. जाऊ द्या वहिनी तिच्या चोंबडी नका कोण आहे ना ऐका आमच्या गावाला माहिती आहे. चोंबडा कोण आहे बघा हा. तुम्ही. तुमच्या तोंडावर मला शिल्लक बोलती. शिल्लक चाट मला बोलती. भावजाईची, एक नंबरची चाठळ बाई. बोलू नका काय म्हणते ही तू? चाठळ देराची कान भरत असती. हा ना, चाठळ. ताटं दिरायची. अण्णा आता तुम्ही बिलकुल मध्ये पडायचं नाही. हिची चांगली जिरी ते बघा मी. तुम्ही मध्ये- तुला लाव. ए वहिनी मला माहिती आईला चाटायचं काय ती करावं बुवा आता अहो, धरा ना. धर ना तू ए, सुनीता. तुझं तर- हो वहिनी हो